गुरुजी केलं आपण, नंतर आर्क केलं, आता गुरुदत्त. चांगला व्हिडिओ आहे, थोडं फॅक्ट बेस्ड आहे पण ठीक आहे, रिपीटेडली केल्यावर होऊन जातं. तर बॉस्टन अप्रोच आपण फक्त बघतो, स्टीवर्ट कोपेनहेगन काही बघत नाही. हा फॉर्म्युला आहे, 6.1 इथे ॲड होतो, इथे 0.03 ॲड होतो आणि हा इंटरनल कन्सिस्टन्सी चेक करायसाठी आहे. तुझं इथे 40 यायला हवं, 7.40, 80 - 4040 असं. तर 24 हा तुझा कॉन्स्टंट झाला. PaCO2 घ्यायचा आणि बायकार्बची व्हॅल्यू घ्यायची, तर याच्याने H+ मिळणार आहे, pH नाही मिळणार आहे. तर त्याच्या मग लास्ट 2 डिजिट, मग हे तुला इथे लास्ट 2 डिजिट करायला लागतील. पूर्वी इंटरनल कन्सिस्टन्सीसाठी बघायचे ते. तर इथे खाली 7.1च्या खाली एक्स्ट्रीम ॲसिडॉसिस होऊन जातो. इथे आय थिंक 7.6 खूप झालं, त्याच्यापुढे एक्स्ट्रीम अल्कलॉसिस होऊन जातं. pHला बायकार्ब डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, CO2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा इन्व्हर्स आहे ना ॲसिडचा, त्याच्यामुळे हा असा प्रोपोर्शनल आहे. तर रोम हा न्यूमॉनिक चांगला आहे. रेस्पिरेटरी अपोजिट, मेटाबॉलिक इक्वल, कारण की इथे बघितलं ना, बायकार्बच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे pH, CO2च्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. नंतर pH चेंजसाठी फॉर्म्युला आहे, फक्त रेस्पायरेटरीमध्येच दिला आहे त्याने, याच्यात नाही दिला आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये नाही दिलेला आहे. ठीक आहे. तर 0.08 ॲक्यूटमध्ये, 0.003 क्रोनिकमध्ये. ते आणखी एक विनाकारण फिगर ॲड झालेली आहे लक्षात ठेवण्याच्या जूलमध्ये. 2 एक्झाम्पल दिले. कंपेन्सेटरी मेकॅनिझम सेम डायरेक्शनमध्ये चेंज होत, म्हणजे समजा आता PaCO2 वाढला तर बायकार्ब पण वाढणार, कमी झाला तर कमी होणार असं. तर सेम डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शनमध्ये जात आहेत, म्हणजे तो मिक्स डिसऑर्डर आहे. तर रेस्पायरेटरीचा हा रूल आहे 1425. रेस्पायरेटरी जर असेल तर बायकार्ब कसं चेंज होतं, ॲक्यूटमध्ये 1 आणि 2 असं चेंज होतं, 1 आणि 2, आणि क्रोनिकमध्ये 4 आणि 5. तर ॲक्च्युली सिम्प्लिफाय करायचं असेल ना याच्यात, तर असं विचार करू शकतो 2 आणि 4, कारण की क्लिनिकल गुरुजीने तसंच दिलेलं आहे. तर सिम्प्लिफाय होऊन जातं एवढ्या पण ही पण लक्षात इझिली ठेवण्यासारखी आहे. आणि नेहमी ॲसिडॉसिस वर येतं, अल्कलॉसिस खाली येतं, ॲक्यूट वर येतं, क्रोनिक खाली येतं. तर अशा प्रकारे लक्षात ठेवण्यासारखं आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डरसाठी PaCO2 कसा चेंज होईल, तर विंटर्स फॉर्म्युला आहे, थोडं कॉम्प्लिकेशन्स आहे. 1.5 इंटू बायकार्ब, इथे डायरेक्ट बायकार्बची व्हॅल्यू दिली आहे आणि कॉन्स्टंट 8 ॲड केला, इकडे 21 ॲड केला. इथे हाफ आहे. अल्कलॉसिसमध्ये ना CO2 एवढा इफेक्टिव्ह नाही आहे. CO2 रिटेन करणं, कमी करणं इझी आहे, रिटेन करणं मुश्किल आहे, म्हणून ही फिगर 0.7 आहे. आणि आर्कमध्ये आणि पडण्यामध्ये थोडा वेगळे हे दिलेले आहेत, फॉर्म्युले दिलेले. तर कुठले काय लक्षात ठेवावे माहीत नाही, एक्झामच्या आधी मी रिवाईज करेल आहे. जसं की हा आहे तुमचा विंटर्स फॉर्म्युला, किंवा मग हा पण आहे बायकार्ब +15, किंवा क्लिनिकल गुरुजीचं हे विषय मोडा, लास्ट 2 डिजिट्स आहेत. हे ॲसिडॉसिसमध्ये, क्लिनिकल गुरुजीने अल्कलॉसिस शिकवलं नव्हतं. तर अल्कलॉसिसमध्ये त्यांनी सगळ्यांनी हा सेमच फॉर्म्युला घेतला आहे, 0.75 आणि इथे पण 0.7, आणि इकडे त्याच्या ॲक्च्युली 0.5 आणि 1 अशी घेऊ शकतो, या रेंजेस आहेत ह्या. तशा ह्याच्याने लक्षात ठेवायला इझी, 0.5, 1 किंवा 0.7 आणि 1.2 ॲसिडॉसिस अल्कलॉसिसमध्ये. हे याच्यातनं घेतलेलं आहे पॉल मरेनो. तेच खूप जास्त गोष्टी होऊन जातात. लास्ट 2 डिजिट पण मॅक्सिमम 7.15पर्यंत, आणि बायकार्ब पण शेवटचा तुमचा 15पर्यंत जातो आणि वर 38पर्यंत जातो, अनलेस अँड अनटिल ॲडिशनल मेटाबॉलिक ॲसिडॉसिस किंवा अल्कलॉसिस नाही आहे. हा तुमचा 1425 रूल झाला याच्यासाठी, बायकार्बसाठी. तर किडनीज हा चांगला करतात, क्रोनिकमध्ये चांगला राईज होतो. याच्यामध्ये हा सर्व ॲक्यूटच आहे, PaCO2 ॲडजस्टमेंटचा खेळ, त्याच्यामुळे त्याच्यात क्रोनिक वगैरेचा फंडा नाही आहे, त्याच्यामुळे ॲक्यूट आणि क्रोनिक सोबतच आहे. हा इथं विंटरचा फॉर्म्युला चिपकवलेला आहे. तर सर्व फॉर्म्युले या एकाच पेजवर घेतले, तरी स्टील इट इज अ बर्डन, लास्टला बघावंच लागेल ते, आणि एक्झाम्पल्स करावे लागतील मेनली. आपण होतो याच्यावर, ठीक आहे. अनायन गॅप, उलटा IBGमध्ये अनायन गॅप आधी काढलेली आहे. तर सिम्पलमध्ये हा फॉर्म्युला आहे, कन्व्हेन्शनमध्ये पोटॅशियम ॲड होतो, मॉडर्नमध्ये लॅक्टेट पण ॲड होतो. लॅक्टेटची नॉर्मल व्हॅल्यू
लेस दॅन 2 आहे. बस एवढी एकच फिगर लक्षात ठेवण्यासारखी आहे. जास्त होऊन जात आहेत फिगर्स, कारण की त्याच्या पण लेवल्स दिलेले आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. हाय अनायन गॅपमध्ये हाय अनायन गॅप आहे म्हणजे तिथे ॲडिशनल एक्स्ट्रा बाहेरून काहीतरी ॲसिड आलेलं आहे. तर हे सर्व ॲसिड्स आहेत. लॅक्टेट असेल, कीटोन्स असतील, ऑर्गॅनिक ॲसिड्स इन रिनल फेल्युअर, मेथॅनॉल असेल, इथिलीन ग्लायकॉल असेल, सॅलिसिलेट असेल, जे काही आहे. विदाऊट ॲसिड फक्त लॉस जिथे आहे बायकापचा, मग डायरियामध्ये लॉस होतो, सलाईन इन्फ्युजन, बायकाप नाही आहे त्याच्यात म्हणून. नंतर अर्ली रिनल्स माहीत नाही, आर टी एमध्ये होतो, कारण की वेगळं ॲसिड तिथे प्रोड्यूस होत नाही, लॉस होतो फक्त. ॲसिटाझोलामाइड बायकापचा लॉस करतो. आणि हे स्टोमी केल्यामुळे तुमचं गटचे हे लॉस होऊन जातात, लघवीसोबत गटमधले पण कंटेंट वॉशआउट होतात. डेल्टा रेशो, गॅप रेशो थोडं कॉम्प्लिकेशन आहे. मला त्याचं आवडलं की तुमचं बेस एक्सेस बघायचा नंतर क्लिनिकल गुरुजीचं इझी अप्रोच. हे थोडं कॉम्प्लिकेट होतं. 5 टाइम्स FiO2 असतो, PaO2 माहिती आहे आपल्याला. ए ग्रॅडियंट 10 ते 20 असतो, याने 5 ते 25 दिलेला आहे. थोड्या व्हॅल्यू इकडे ABG VBGमध्ये डिफरन्शिएशन तुमचा हाच राहणार आहे, मॉनिटरवरचं सॅच्युरेशन. देर इज नो अदर वे. नंतर मग त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले. एक्झाम्पल सर्व शेवटी सोबतच करावे असं मला वाटतं आहे, किंवा नाही केले तरी चालतील, ते स्वतःच बघावे लागणार आहेत व्हिडिओ बघून. तर मी इथे हे बंद करून टाकतो आणि पंड्या चालू करतो. नंतर एक्झाम्पल्स वाटलं तर मग सोबत करतो.